श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात तुमचा भोळेपणा हा तुमच्यासाठी सर्वात मोठा शाप ठरू शकतो. कारण लोक तुमच्या सरळ मार्गी स्वभावाचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करून घ्यायला क्षणभरही विचार करत नाहीत. जेव्हा तुम्ही सर्वांशी अतिशय चांगले वागता, कोणालाही नाही म्हणू शकत नाही आणि लोकांच्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता, तेव्हा तुम्ही स्वतःला संकटाच्या खाईत ढकलत असता. हे लक्षात ठेवा की जंगलात जे झाड सगळ्यात सरळ असतं ते सगळ्यात आधी कापलं जातं. अगदी तसं जे लोक अतिशय साधे आणि भोळे असतात त्यांनाच हे जग गृहीत धरतं. लोक तुमच्या भावनाशी खेळतील, तुमच्या वेळेचा फायदा घेतील आणि जेव्हा तुमची गरज संपेल तेव्हा तुम्हाला ओळखणारही नाही. यालाच विकून खाणे म्हणतात, जिथे तुमच्या कष्टाची आणि चांगलपणाचे श्रेय दुसरेच कोणीतरी लाटून नेतात. शहाणे होणे म्हणजे कोणाशी वाईट वागणे नव्हे, तर समोरच्याच्या नजरेतलं कारस्थान ओळखण्याची दृष्टी विकसित करणं होय. जोपर्यंत तुम्ही तुमच्या भोवती स्वाभिमानाची एक सीमा आखत नाही तोपर्यंत लोक त्या सीमेचं उल्लंघन करतच राहतील. शहाणपण हे अनुभवातून आणि निरीक्षणातून येतं. कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. लोकांच्या शब्दापेक्षा त्याच्या कृतीवर लक्ष द्या आणि मुख्य म्हणजे आपली कमजोरी कोणासमोरही उघड करू नका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत करायला शिकाल त्याच दिवसापासून हे जग तुम्हाला किंमत द्यायला सुरुवात करेल. तुमचा संयम आणि तुमची शांतता हे तुमचं शस्त्र बनवा. पण जेव्हा कोणी तुमच्या अस्तित्वावर घाला घालत असेल तेव्हा तिथे खंबीरपणे उभं राहून विरोध करायला शिका. भोळेपणा हा दागिना नसून तो एक मुखवटा आहे जो तुम्हाला वास्तवापासून दूर ठेवतो. तो मुखवटा फेकून द्या आणि वास्तवाचा सामना करण्यासाठी सजग बना. कारण हे जग फक्त धाडसी आणि शहाण्या लोकांचाच आदर करता. अरे, कधीपर्यंत स्वतःचा वापर करून घेणार आहात? कधीतरी विचार केलाय का की तुम्ही सगळ्यांचं चांगलं करता पण शेवटी तुमच्या हातात काय उरतं? फक्त फसवणूक आणि मानसिक त्रास. हा तुमचा भोळेपणा नाही, हा तुमचा स्वतःबद्दलचा निष्काळजीपणा आहे. हे जग खूप विचित्र आहे. इथे तुम्ही जितके वाकाल तितकं लोक तुम्हाला अजून वाकवण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही विचार करता की मी सगळ्यांशी प्रेमाने वागलो तर जगही माझ्याशी प्रेमाने वागेल. पण वास्तव हे आहे की तुमची हीच नम्र लोकांच्या लेखी तुमची कमकुवतपणा ठरते. जो माणूस स्वतःच्या हक्कासाठी उभा राहू शकत नाही त्याला हे जग पायंदळीत उडवल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, कोणाचं तरी भलं करणं आणि स्वतःचं नुकसान करून घेणं यात खूप मोठी दरी आहे. लोक तुमच्याकडे तेव्हाच येतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते आणि काम झालं की तेच लोक तुम्हाला तुमची लायकी दाखवायला मागे पुढे पाहत नाहीत. यालाच म्हणतात लोक विकून खातील. तुमच्या चांगुलपणाचा बाजार मांडला जातोय आणि तुम्हाला साधी कल्पनाही नाही. शहाणे डोळे उघडून बघा की तुमच्या आजूबाजूला कोण आपले आहेत आणि कोण फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी आपलेपणाचा मुखवटा घालून फिरत आहेत. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या चुकीच्या वागण्याला टोकणार ना त्याच दिवशी अर्धी लोक तुमची साथ सोडून देतील आणि तिथे तुमचा विजय असेल. शहाणपण म्हणजे कडू होणं नाही तर सावध होणं आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात प्रवेश देऊ नका आणि प्रत्येकाला आपल्या मनातल्या गोष्टी सांगू नका. तुमची गुपिते हेच तुमचे शत्रू बनून तुमच्यावर उलटले जातात. जगाला तुमची मऊ बाजू दाखवणं बंद करा. थोडं कडक व्हायला शिका, नाही म्हणायला शिका आणि मुख्य म्हणजे स्वतःचा सन्मान करायला शिका. जर तुम्ही स्वतःची किंमत केली नाही तर हे जग तुम्हाला कवडी मोलाचे विकायला टपलेलेच आहे. आता वेळ आली आहे हा भोळेपणाचा पडदा बाजूला सारून जगाच्या डोळ्यात डोळे घालून आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची. शहाणे बना तरच या जगात टिकाल. कधी शांत बसून विचार केलाय का की तुम्ही सगळ्यांसाठी उपलब्ध असता पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तुमच्या पाठीशी कोणीच का नसतं? याचं उत्तर तुमच्या स्वभावात दडलंय. तुमचा हा हो म्हणणारा स्वभाव, लोकांना मदत करण्याची ही अतिघाई आणि कोणाचंही मन न मोडण्याची तुमची धडपड लोकांना तुमची सवय लावून देते आणि ज्या गोष्टीची सवय होते तिची किंमत शून्य असते. तुम्ही लोकांच्या नजरेत एक चांगला माणूस नसून फक्त एक सोयीस्कर साधन बनून राहिला आहात. जोपर्यंत तुम्ही लोकांच्या कामाचे आहात तोपर्यंतच तुमची वाह होईल. ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी उभं राहाल त्याच दिवशी हे जग तुम्हाला स्वार्थी ठरवेल. पण लक्षात ठेवा, अशा लोकांच्या नजरेत स्वार्थी ठरणं हे तुमच्या भोळेपणापेक्षा 1000 पटीने चांगलं आहे. लोकांच्या गोड बोलण्याला भुलू नका, कारण या जगात साखरेपेक्षा जास्त विष शब्दामध्ये पेरलेलं असतं. तुमची दयाळू वृत्ती तुमचा सर्वात मोठा शत्रू बनू शकते जर ती चुकीच्या माणसावर दाखवली गेली आहे तर. लोक तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःची शिकार साधतील आणि जेव्हा संकट येईल तेव्हा तुम्हाला एकटं सोडून पळ काढतील. हा भोळेपणा सोडा, कारण हा काळ सरळ मार्गी राहण्याचा नाही तर सावध राहण्याचा आहे. प्रत्येकाचं दुःख आपलं मानून रडत बसण्यापेक्षा स्वतःला इतकं खंबीर बनवा की कोणाची हिंमत होता कामा नये तुमच्या भावनाशी खेळण्याची. शहाणपण म्हणजे काय तर स्वतःच्या ऊर्जेचा आणि वेळेचा सन्मान करणं. जो तुमची किंमत करत नाही त्याला आपल्या आयुष्यातून शांतपणे बाहेर काढणं हाच खरा शहाणपणा आहे. स्वतःला विचारा, तुम्ही कोणाची मन जपण्यासाठी स्वतःचं मन मारत आहात? ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्यासाठी स्वतःला का झिजवत आहात? आजच हा निर्णय घ्या की मी कोणाचंही पाया पुसणं बनणार नाही. माणुसकी जरूर ठेवा पण डोक्यात प्रकाश असू द्या.
की समोरचा माणूस तुम्हाला वापरतोय की तुमचा आदर करतोय. जग तुम्हाला तेव्हाच ओळखतं जेव्हा तुम्ही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करता, ना की जेव्हा तुम्ही लोकांच्या तालावर नसता. आता वेळ आली आहे स्वतःसाठी जगण्याची, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची आणि या जगाला हे दाखवून देण्याची की तुम्ही भोळे असाल पण मूर्ख नक्कीच नाही. तुमची नवी शहाणी आवृत्तीच तुम्हाला भविष्यात होणाऱ्या मोठ्या फसवणुकीपासून वाचवू शकेल. अरे कधीपर्यंत स्वतःला फसवणार आहात? तुम्हाला वाटतंय तुम्ही खूप दयाळू आहात, पण खरं सांगू का, तुम्ही फक्त कमजोर आहात. कारण ज्या माणसाला स्वतःच्या हितासाठी उभं राहता येत नाही त्याला हे जग कधीच माफ करत नाही. तुम्ही लोकांच्या चुकांकडे दुर्लक्ष करता कारण तुम्हाला वाटतं की देव बघतोय, पण लक्षात ठेवा देव पण त्यांनाच मदत करतो जे स्वतःचं रक्षण करायला शिकतात. हा तुमचा भोळेपणा तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय आणि तुम्ही मात्र माणुसकीचं गोंडस नाव घेऊन स्वतःची समजूत काढताय. लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात तेव्हा ते वाईट नसतात, उलट तुम्ही त्यांना ती संधी देता म्हणून तुम्ही स्वतःला दोषी मानलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्वस्थ ठेवता तोपर्यंत लोक तुमची किंमत करणारच नाहीत. ज्याला तुम्ही मैत्री किंवा नातं समजताय त्याचा एखादा नीट हिशोब करून बघा. किती वेळा असं झालं की तुम्ही त्यांच्यासाठी धावून गेलात आणि तुम्हाला तुमची वेळ आली की तेव्हा त्यांना कामाचं निमित्त काढून हात झटकले. हे जग फक्त गरजेवर चालतं. इथे फुकटच्या प्रेमाला आणि बिनशर्त मदतीला कोणी विचारत नाही. शहाणे व्हा, डोळ्यातलं पाणी पुसा आणि मेंदूचा वापर करायला सुरुवात करा. समोरचा माणूस जेव्हा तुमच्याशी गोड बोलतो तेव्हा त्याच्या शब्दाकडे नाही तर त्याच्या हेतूकडे लक्ष द्यायला शिका. तुमचा हा भोळेपणा तुम्हाला अशा ठिकाणी नेऊन सोडेल जिथे तुमच्याकडे ना पैसा उरेल, ना मान सन्मान आणि ना तुमची स्वतःची माणसं. आता बस झालं. दुसऱ्यांच्या आयुष्यातले खड्डे भरण्यापेक्षा स्वतःचा पाया मजबूत करायला शिका. लोक तुम्हाला विकून खातील इतके कच्चे राहू नका. तुमचं मत ठामपणे मांडायला शिका. कोणाच्याही दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका. ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्यासाठी तुमचे दरवाजे कायमचे बंद करा. हे जग निर्दयी आहे असं मानण्यापेक्षा मी स्वतःला इतकं सक्षम बनवेल की कोणाची ताकद असणार नाही मला फसवण्याची, हा विचार मनात रुजवा. लक्षात ठेवा, वाघ शांत असतो म्हणून लोक त्याला पाळीव प्राणी समजत नाहीत. त्याची जरब असते म्हणून त्याला मान दिला जातो. तुमची जरब निर्माण करा, तुमचा स्वाभिमान जागा करा आणि या भोळेपणाच्या जाळ्यातून बाहेर पडून एक शहाणी आणि खंबीर व्यक्ती म्हणून जगायला सुरुवात करा. तुम्ही कधी विचार केलाय का की काही माणसं फार काही नाही करताही समाजात मान मिळवतात आणि तुम्ही मात्र रक्ताचं पाणी करूनही शेवटी लोकांच्या नजरेत वेडे ठरता? याचं साधं कारण असं आहे की तुम्ही तुमची उपलब्धता खूप स्वस्त करून टाकली आहे. ज्या गोष्टी मुबलक आणि फुकट मिळतात त्याची या जगात काहीच किंमत नसते. तुमचा हा अतिभोळेपणाही तुमची महानता नाही तर ती तुमची सर्वात मोठी कमजोरी आहे. लोक तुमच्या डोक्यावर पाय देऊन पुढे निघून जातात आणि तुम्ही मात्र साधं राहणं आणि उंच विचार या नावाखाली स्वतःच्या अपयशाचं समर्थन करत बसता. आता ही स्वतःची फसवणूक थांबवा, कारण या जग बदलते आणि तुम्हालाही बदलावं लागेल. लोकांना ओळखायला शिका. काही माणसं तुमच्या आयुष्यात फक्त तुमची ऊर्जा शोषून घेण्यासाठी येतात. ते तुमच्याशी इतक्या आपुलकीने बोलतील की तुम्हाला वाटेल हेच माझे खरे हितचिंतक आहेत, पण प्रत्यक्षात ते तुमच्या खांद्याचा वापर करून स्वतःची उंची वाढवत असतात. अशा लोकांसाठी तुम्ही फक्त एक पायरी असता. जोपर्यंत तुम्ही त्यांना वर चढायला मदत करताय तोपर्यंत तुम्ही चांगले आहात. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या प्रगतीचा विचार कराल त्या दिवशी तुम्ही त्यांच्यासाठी जगातले सर्वात वाईट माणूस ठराल. मग कशासाठी जपायची खोटी नाती, कशासाठी राहायचं इतकं भोळं? तुमचा प्रामाणिकपणा तिथेच दाखवा जिथे त्याची किंमत होईल, अन्यथा तुमचं भविष्य म्हणजे एक उघडा बाजार होईल जिथे प्रत्येक जण येईल आणि तुम्हाला लुटून नेईल. आता वेळ आहे प्रोफेशनल बनण्याची. व्यवहार आणि भावना याची गल्लत करू नका. जिथे डोकं चालवायचं आहे, जिथे हृदय वापरू नका. समोरचा माणूस तुमच्याशी व्यवहार करत असेल तर तुम्ही त्यांच्याशी व्यवहाराच्याच भाषेत बोला. शब्दापेक्षा करारावर आणि बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवा. तुमचा स्वभाव हा तुमचा सर्वात मोठा दागिना आहे. त्याला इतकं स्वस्त करू नका की कोणीही उठून त्याचा अपमान करेल. शहाणे व्हा म्हणजे कोणाशी कपट करा असं नाही, तर कोणाच्या कपटाचे बळी ठरू नका इतकंच. स्वतःच्या हक्कासाठी लढायला शिका, कारण मागून मिळत नसेल तर खेचून घेण्याची ताकद तुमच्यात असायला हवी. हा भोळेपणा सोडा, कणा ताट ठेवा आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही कोणाचेही गुलाम नाही आहात. तुमचं आयुष्य तुमचं आहे, त्याला कोणाच्या मर्जीत खेळणं बनवू नका. अरे अजून किती काळ स्वतःचा वापर करून देणार आहात? तुम्हाला वाटते की तुम्ही खूप मोठे त्याग करत आहात, पण खरं तर तुम्ही स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेत आहात. हा जो तुमचा सगळ्यांना खुश ठेवण्याचा स्वभाव आहे ना, तोच तुम्हाला एक दिवस पूर्णपणे संपून टाकेल. लोक तुमच्या चांगुलपणाची प्रशंसा तुमच्या तोंडावर करतील, पण तुमच्या पाठीमागे मात्र तुम्हाला वेडे ठरवते असतील. हे जग कसं आहे माहितीये? इथे जोपर्यंत तुमच्याकडे देण्यासारखं काहीतरी आहे तोपर्यंतच तुमची किंमत आहे. ज्या दिवशी तुमच्याकडची संपत्ती, वेळ आणि ऊर्जा संपेल त्या दिवशी हेच लोक तुम्हाला कचऱ्यासारखं बाजूला सारतील. मग कशासाठी हा भोळेपणा, कशासाठी निर्थक दया? लक्षात ठेवा, कोणाचं मन दुखू नये म्हणून स्वतःला त्रास करून घेणं हा चांगुलपणा नाही, तर तो स्वतःवर केलेला अन्याय आहे. लोक तुमच्या डोळ्यात धूळ फेकतील,
स्वतःचा रस्ता मोकळा करतील आणि तुम्ही मात्र नशिबाचे खेळ म्हणून गप्प बसाल. शहाणे व्हा. जो माणूस स्वतःच्या वेळेची किंमत करत नाही त्याच्यासाठी धावून जाणं बंद करा. जो तुमच्या कष्टाचा सन्मान करत नाही त्यांच्यासाठी घाम गाळणं थांबवा. तुम्ही स्वतःला जितकं उपलब्ध करून द्याल तितकी तुमची किंमत कमी होत जाईल. ज्याला तुम्ही मदत समजत आहात त्याला लोक तुमचं कर्तव्य मानायला लागतात आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नाही तेव्हा हेच लोक तुम्हाला अपराधी ठरवतात. या फसव्या चक्रातून बाहेर पडा. आता स्वतःला प्राधान्य द्यायला शिका. स्वतःचे विचार आणि स्वतःचे निर्णय घ्यायला कोणाची परवानगी मागू नका. जगाला घाबरणं सोडा, कारण लोक फक्त त्यांनाच घाबरतात जे दबून राहतात. तुमची नम्रता ही तुमची शक्ती असली पाहिजे, कमजोरी नाही. समोरच्यालाही कळलं पाहिजे की तुम्ही जे काही करताय ते तुमच्या मोठेपणामुळे करताय, तुमच्या मजबुरीमुळे नाही. शहाणपण म्हणजे स्वतःच्या सीमा आखणं आणि जो त्या ओलांडेल त्याला त्याची जागा दाखवणं. भोळेपणाचे दिवस आता गेले. आता वेळ आहे वास्तवाचा सामना करण्याची. डोळे उघडा, डोकं ठिकाणावर ठेवा आणि स्वतःच्या आयुष्याचे मालक बना. नाहीतर हे जग तुम्हाला विकायला निघाला आणि तुम्ही मात्र हसत हसत त्या बाजारात उभे आहात. आता तरी जागे व्हा आणि स्वतःला वाचवा. तर मित्रांनो, जाता जाता इतकं सांगेन की काळ बदललाय. आता त्यासोबत तुम्हालाही बदलावं लागेल. चांगलपणा जरूर जपून ठेवा, पण त्याचा वापर कोणाचा तरी पायापासून बनण्यासाठी करू नका. लक्षात ठेवा, जो स्वतःचा आदर करत नाही त्याला जग हे कधीच मान देत नाही. आजच स्वतःला एक वचन द्या की मी कोणालाही माझा गैरफायदा घेऊ देणार नाही. माझं हृदय साफ असेल पण माझा मेंदू आता सत्यदेश असेल. जर तुम्हाला आजच्या या शब्दामधून थोडी जरी जाणीव झाली असेल, जर तुम्हाला वाटत असेल की आता भोळेपणा सोडून शहाणं होण्याची वेळ आली आहे, तर व्हिडिओ त्या प्रत्येक मित्राला पाठवा जो आजही लोकांच्या शब्दांना खरं मानून स्वतःचं नुकसान करून घेते. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं जरी आयुष्य बदलू शकतं, कोणाची तरी मोठी फसवणूक थांबू शकते. शेवटी एकच प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही लोकांच्या मर्जीचे गुलाम बनून जगणार आहात की स्वतःच्या अटीवर सन्मानाने जगणार आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच डोळे उघडणाऱ्या विचारासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका दमदार विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि शहाणे बना. धन्यवाद.